वैशालीताई, तुम्ही गेली अनेक वर्ष पक्षीय राजकारणात आहातच आणि आता निवडणुकीच्या राजकारणात उतरतात. आता लोकांसमोर जाताना नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक रिंगणात उतरलेले आहात? नमस्कार, मी वैशाली शिंदे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळवलेली आहे. प्रभाग क्रमांक 3 आहे आमचा. पक्षाने मला जी उमेदवारी, विश्वासाने जी उमेदवारी दिलेली आहे ते मी सार्थकी करण्याचा मी प्रयत्न करतेच आहे. मी अनेक ज्या वेळेपासून मी राजकारणात उतरले आहे त्या वेळेपासून मी माझं सामाजिक कार्य, माझ्या भागात मी बरेच सामाजिक कार्य केलेले आहे. महिलांचे ज्येष्ठ महिलांचा सत्कार म्हणा किंवा कॅम्प, नेत्र शिबिर किंवा महिलांच्या आरोग्याचं शिबिर, असे बरेच आम्ही इथे शिबिर घेतलेले आहेत. शिवाय मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून मी महिलांचं जे योगाचे मी कॅम्प सुद्धा लावलेले होते. 8-8 दिवसाचे 2-3 कॅम्प माझे मापात झालेले आहेत. त्या ह्याच्यातून मी समाजकार्यातून मी राजकारणात मी उतरले. तर मला माझ्या पक्षाने मला शहर प्रमुखाची सुद्धा संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केलं असं मी समजते. म्हणजे तुम्ही या पदाच्या माध्यमातून तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, मी लोकांपर्यंत पोहोचले, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मी. आणि मग आता माझ्यावर विश्वास ठेवून जी मला पक्षाने संधी दिली आहे उमेदवारीची, त्याबद्दल मी माझ्या पक्षाचं धन्यवाद देते, माझ्या पक्षाला. आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात. आता पूर्वी तुमचे पती पण या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांच्या काळातही काही कामं झाली आहेत, ती काही सांगता येतील का? माझे पती मनोज महादेव शिंदे, त्यांनी त्यांच्या काळात बरीच कामं केली आहेत. गटाराची म्हणा, रस्त्याची म्हणा किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्याचा बरेच प्रयत्न त्यांनी केला. झालेही तसं झालंही आहे. लोकांचे बरेचसे प्रश्न सोडवलेत त्यांनी. स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला. स्मशानभूमी त्यांच्या काळात झालेली आहे. गणेश घाटाचं हे त्यांच्या काळात झालं, पण ते नंतर आम्ही खासदारकीच्या फंडातून आम्ही ते पाठपुरावा केला होता. आम्ही पाठपुरावा त्यावेळेला केलेला, पण आम्हाला ते थोडं उशिरा मिळालं. पण आमचे प्रयत्न ते सफल झाले. आम्हाला गणेश घाटाचं सुद्धा आम्ही ते झालेलं आहे त्यांच्या खासदारकीच्या फंडातून. तुमचे पती मागच्या काळात या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी कामं इथे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अशी कोणती कामं त्यांनी इथे पूर्णत्वास नेली? माझे पती मनोज साधना महादेव शिंदे, त्यावेळेला त्यांच्या काळात त्यांना निवडून आल्यानंतर त्यांनी जे भेंडी नाक्यातलं मुख्य गटार होतं, जे जरा पाऊस पडले की लगेच पाणी वर यायचं, त्या गटाराचं काम त्यांनी व्यवस्थित ते त्यावेळेला करून घेतलं त्यांच्या कारकिर्दीत. शिवाय आमच्या पाठीमागे जे नदी आहे त्या नदीचं पाणी लगेच भरायचं, ते त्या बाजूला पाठीमागून ते वर यायचं, त्या पाठीमागे त्यांनी भराव टाकून घेतला. तो रस्ता त्यांनी तिथे तयार केला. तिथे लाईटचं काम वगैरे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ते सगळं केलेलं आहे. आणि इथे जे पूल आहे, मुरादपूर आणि पेठमाप रस्त्याला जोडणारा जो पूल आहे, त्या पुलाचं काम त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेलं होतं. पण ते काही कारणांमुळे ते थोडं, आता त्यांचं भूमिपूजन, त्याच्यानंतर त्यांचं भूमिपूजन होऊन ते पुलाचं काम त्यांनी थोडं मार्गी लावलेलं आहे. गणेश घाटाचं पण तेच, त्यावेळेला त्यांनी खासदारकीच्या फंडातून तो एक काम आम्ही मिळवलेलं होतं. ते गणेश घाटाचं काम सुद्धा त्यांनी मार्गी लावलेलं आहे. अशी बरीच कामं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली आहेत. साधे गटार, आमच्या रस्त्यावरची पेठमापातले रस्ते म्हणा किंवा गटार म्हणा किंवा नळाचं सुद्धा त्यांनी महिला यायच्या की आमच्याकडे पाणी नाहीये, काय करायचं, त्यांचे सुद्धा त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ते वरच्या लेवलला ते ग्रॅव्हिटीचं वगैरे त्यामुळे ते थोडंसं अजून पण पाण्याचा प्रश्न तेवढा मार्गी लागलेला नाहीये. आता तुमच्यासमोर कोणती अशी समस्या आहेत प्रभागामध्ये? पाण्याचाच प्रश्न मेन आहे. कारण कसं, पाऊस पडला आणि समजा पौर्णिमा वगैरे असली की पाणी कमी असतं नदीला आणि ते पाणी डायरेक्ट टाकीत सोडलं जातं. त्यामुळे ते पाणी डायरेक्ट आल्यामुळे त्याच्यातनं किडे येतात, घाण येते, सगळी शेवाळ येतं. ह्या खूप कठीण प्रसंगाला या महिला तोंड देतात. खूप घाणेरडं पाणी आहे, त्याच्यावर ते जीवावर सुद्धा बेकू शकतं ना ते सगळ्यांच्या. ते आधी मेन आहे आमच्याकडे पाण्याचा प्रश्न. परत ह्यांच्या कारकिर्दीत स्मशानभूमीचं सुद्धा काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे. कारण स्मशानभूमी आमची पलीकडे होती, त्यामुळे ती 2005ला गेलेली होती वाहून.
तरी पण पाण्यातनं जाऊन तिथे आम्ही हे करायचो किंवा इथे समोर व्हायचं, पण ते चुकीचं होतं. कारण कसं लहान मुलं किंवा महिला वगैरे तिथे फिरायच्या, फेरी मारत जायच्या, मग ते चुकीचं होतं. मग तिथे पाठीमागे मुकादमांच्या इथे पाठीमागे त्यांनी कटमाल्यांच्या इथे पाठीमागे ही जी जागा आहे सरकारी, तिथे आम्ही स्मशानभूमीचं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ते काम करून घेतलं. पक्षाने जी मला उमेदवारी दिली आहे ते मी सार्थ करण्याचा प्रयत्न करीन. मी निवडून आले तर पुढच्या कामांचं कसं, तर मी पहिला प्रश्न आमचा पाण्याचा सोडून ग्रॅव्हिटीचं जे पाणी आहे ते पाणी जास्तीत जास्त व्यवस्थित म्हणजे पाणी महिलांपर्यंत म्हणजे जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि आमच्या पाठीमागे जे भाटण आहे त्या भाटणावर लहान मुलांसाठी किंवा वृद्ध जे ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात त्यांच्यासाठी ते फिरण्याचं व्यवस्थित ते ठिकाण करता येईल. मुलांसाठी छोटंसं गार्डन सुद्धा तिथे होऊ शकतं, ते करण्याचा मी प्रयत्न करेन. शिवाय व्यायामशाळा इथे मापात नाही आहे, तिथे जिमच्या इथे आम्हाला इथे जायला लागतं मुलांना, तर मापात व्यायामशाळा होण्याचा मी प्रयत्न करेन. प्ले ग्राउंड, मुलं क्रिकेटच्या मॅच भरवतात, त्या प्ले ग्राउंडसाठी ते होण्यासाठी मी प्रयत्न करेन. मुळात म्हणजे आमच्या इथे जे नदी आहे ते जरा पाऊस आला की ते पाणी लगेच वर येतं. त्या नदीचा गाळ जास्तीत जास्त दरवर्षी उपसण्याचं, गाळ काढण्याचं त्यासाठी त्या पाठपुरावा करेन मी. पेठमावगातली लोकांशी सगळ्यांशी माझा चांगला संपर्क आहे. चांगल्या तऱ्हेने मी कुठे म्हणजे येतो जाताना सुद्धा मी कधी कोणाला डावलत नाही, निदान हात तरी करते किंवा आपण थोडंसं स्माईल तरी देतो. त्या पद्धतीने मी त्यांच्याशी मला सारखा व्यवस्थित संबंध आहे. जाडेआळीपासून, जाडेआळी सुद्धा माझ्या काही मैत्रिणी आहेत, तांबटाळी आहेत, सगळीकडे माझा चांगला व्यवस्थित संपर्क आहे. बुरट्याआळी आहे. त्यामुळे लोक मला भरघोस मतांनी निवडून देतील याची मी खात्री बाळगते.